माझ्यावर गुन्हे होत नव्हते मी असं सांगत नाही, माझ्यावर गुन्हे होते, निर्दोषी झालो. पण आजही काही पत्रकारांच्या म्हणजे आमची नाराजगी त्यांच्यावर, ते काही शहानिशा करत नाही. गुन्ह्यांची आमची लिस्ट छापल्या जाते, पण किती त्याच्यात निर्दोष झाले, किती गुन्हे बाकी आहे, याची शहानिशा आपण पत्रकारांनी केली पाहिजे. 16 गुन्हे, 30 गुन्हे, 25 गुन्हे, अहो निर्दोष झाले, सगळे गुन्हे निर्दोष झाले ना. 2-4 गुन्हे राहिलेले. किती गुन्हे आहेत एकूण तुमच्यावर? आता माझ्यावर 4 गुन्हे आहेत आणि पूर्वी दाखल असलेले एकूण गुन्हे? पुरा 18 गुन्हे होते. 14 गुन्ह्यामध्ये निर्दोष झाले. निर्दोष झालो. आता माझ्या भावावर 16 गुन्हे दाखवत आहे, 16 गुन्हे, 4च गुन्हे राहिलेत. एक मिनिट, मारहाण झाल्यावर, अपहरण झाल्यावर, कोणी खंडणीची धमकी दिल्यावर तुम्हालाच फोन काय येतो? म्हणजे नेमकं तुमचंच नाव नाही नेमकं काय? हे मग तेच म्हणतो ना, सगळे कोण जोडून बदनाम कसं करायचं यांना. आणि मी पूर्वीपासून सांगतो का माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर मी फोन बंद करून गायब होणारा माणूस नाहीये. बंटी जागीरदारची केस जेव्हा झाली तर मी माझ्या घरी होतो. मला ज्या वेळेस पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवलं मी त्या टायमाला पोलीस स्टेशनला हजर होतो. ज्यावेळेस FIR मध्ये नाव आलं तर मी तर कन्फर्म झालो ना मी आहे त्याच्यात, तरी सुद्धा मी तिथं हजर होतो, चौकशीला हजर होतो, सगळीकडे हजर होतो. जिथे असं कुणालाही वाटेल प्रशासनाला का मी त्याच्यात दोषी वाटतोय, मला अटक करायची आहे, मी समोर येईल. आता घटना झाली, मी आहे ना इथंच. पण मी काय कुठला अतिरेकी नाही. माझ्या घरचं सर्च काढणं, QRT बोलणं, ते करणं बोलले की आम्ही तुम्ही देखील गुन्हेगारीच्या विरोधात आहे. मग नेमकी श्रीरामपुरात गुन्हेगारी टोळ्या कोणाच्या आहेत आणि कोण गुन्हेगारी पोचतो? नाही मी हेच सांगतो ना, ज्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नावं. एकच बेकटोळी बेकटोळी बेकटोळी, अरे बेकटोळीचे सदस्य सांग कोण याच्याशी निगडीत आहे, त्यांचे कॉल आहे का, कुठंतरी भेटले का, कुठंतरी प्लॅन झाला का. असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा ना. भाजपच्या एका महिला नगरसेवकाकडनं या आंदोलन जे पोलीस स्टेशनमध्ये झालं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता टोपीधारक लोकांकडनं हिंदूंना भीती नाहीये, आता भगवाधारी लोकांकडनंच हिंदूंना भीती आहे. ते त्या मोर्चामध्ये पाहिले की ते टोपी धारक आणि दाढी धारक होते त्या दिवशी. ते जे केलं ना त्यांनी, आणि जे जेवढे आहे असा तिथं कोणता माणूस त्याचे 2 नंबर धंदे नाहीये. मटके त्यांचेच आहे ना, मटके त्यांचेच चालतात, बिंगो त्यांचेच चालतात, आहे ना त्याचे संबंधित सगळे. हे 3 आरोपी जे पकडलेले आहेत यांचा तुमच्याशी काही संबंध आहे का? किंवा काहीच संबंध नाही माझा. ही लोक कोण, काही पार्श्वभूमी तुम्ही म्हणजे आता याच्यात आरोप होते म्हणून त्यांची त्यातला पार्श्वभूमी एक शोधली? आरोपी तुमचा नातेवाईक आहे असं अहो, सांगितलं. नातेवाईक तो जय भीम, मी वाल्मिकी समाजाचा, कसा नातेवाईक करता माझा. पण काहीच परिचयाचे नाही आरोपी. अरे माझा मी म्हणतो ना, काय माझं त्याचं कुठंतरी काहीतरी आलं तर मला आरोपी करून टाका. गाव बंद आहे पूर्णपणे. आता उद्या मोर्चा आहे, गाव बंद आहे. या सर्व गोष्टीवरती आणि या सगळ्या आरोपावर आधी तुमची पुढील भूमिका नक्की काय? नाही, आता उद्या जर गाव उघडलं नाही, आतापर्यंत आम्ही शांततेची भूमिका घेत होतो. परत लोकांना आजही मी रस्त्यावर उतरून सगळं खोलायला लावलं असतं, पण लोकांना कुठंतरी असं वाटलं असतं का हे लोकांना जबरदस्ती यांचं नाव येऊ नये म्हणून हे ताकदीचा वापर करताय, म्हणून मी शांत बसलो. पण उद्या यांचा मोर्चा होऊन जाऊन द्या. मोर्चा झाल्यानंतर परत त्यांनी ती भूमिका घेतली तर त्याला विरोध करायला मी रस्त्यावर राहील. सगळे व्यापाऱ्यांना आम्ही भेटू आणि सांगू तुम्ही दुकानं उघडा, कुणाच्या भीतीला घाबरू नका. कारण आमदार सारख्याला शोभतं का 2 व्हीलर फिरतो, लोकांना दम देतो, बंद कर बंद कर बंद कर. का जागिरी एक का त्याची श्रीरामपूर? या सगळ्या प्रकरणावर एकच स्पष्टीकरण हवं. जे 3 आरोपी पकडलेले आहेत त्यांचा तुमचा काही संबंध आहे का? आणि हे 3 आरोपी कोण आहेत याची पार्श्वभूमी जाणून घेतली, कारण आरोप तुमच्यावर होते. आता याच्यामध्ये भाजपचा नेता आहे आपला श्रीरामपूरचा, त्याच्या रॅल्यामध्ये हे आहे 2 व्हीलरवर, करा तर त्याला पण आरोपी. 2 व्हीलर त्यासोबत राहिल्यावर आहे हेच आरोपी. ह्या आरोपी मधला जो जाधव हो हाय ना, 2 व्हीलर रॅली, त्याच्या माग तो भाजपमध्ये हे आता का भाजपमध्ये आहे. जाव काय त्यांचं? सगळं व्हिडिओ देतो ना तुम्हाला. नाही आता जे तुम्ही जे नेते गोरखचं नाव घेतात, गोरख पण सगळेच लोक भाजपच्या गाड्यावर वाढदिवस साजरे करायला एकामेकाचे फोटो लावले, तेव्हा कोण नाही बोलणार त्याच्यात. सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे ना. आता गोरखवर पण केली तर त्याच्यासोबत गाडीवर जो फिरत होता, जो ताकद देत होता, त्याला पण झाली पाहिजे कारवाई. ते भाजपचे लोक ताकद देतात आरोपींना. आहे ना सोबत. मग सोबत म्हणजे आता तसं नाही राहत. कोण माणूस काय गुन्हा करणार आहे, तुम्ही सोबत 2 व्हीलर पडले त्यांनी गुन्हा केला, तो जबाबदार राहतो का? जसं मला कोणी जबाबदार धरत असेल तर जेवढे लोक अशा याच्यात सोबत दिसले असन, ज्याचे याचे फोटो असन, प्रत्येकावर कारवाई करा ना.
आता प्रकाश चित्ते अर्जुन दाभाडेसोबत फिरत नव्हते, रात्रंदिवस होते ना, अर्जुन दाभाडेवर 2 मोके, मग प्रकाश चित्तेलाही मोक्यामध्ये अटक केली पाहिजे की नाही? म्हणजे आमच्या सोबत राहणारा माणूस हा गुंड होतो, तुमच्या सोबत राहणारा माणूस सुशिक्षित होतो काय?